लाईफ पॉझिटिव्हच्या एका नवीन सादरीकरणामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा विषय हा थोडासा वेगळा आहे. आजचा विषय हा चित्रमय आहे आणि जे चित्र या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहात ते अत्यंत अर्थपूर्ण अशी चित्र आहेत. वर्ल्ड बुक डे अँड वर्ल्ड कॉपीराइट डे, जागतिक पुस्तक आणि बौद्धिक संपदा स्वामित्व दिन हा 23 एप्रिलला युनेस्को द्वारा साजरा केला जातो. या दिवसाच्या अनुषंगाने काही चांगली अर्थपूर्ण अशी चित्र मला प्राप्त झाली आणि त्या चित्रावर मी माझे भाष्य देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आधी जागतिक पुस्तक दिन आणि बौद्धिक संपदा दिन म्हणजे काय ते आधी बघून घेऊया. तो का साजरा केला जातो ते बघूया आणि मग वाचनामुळे मानवाच्या व्यक्तिमत्वामध्ये कोणकोणते बदल घडून येऊ शकतात याचा आपण विचार करण्याचा प्रयत्न करूया. जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन हा 23 एप्रिलला साजरा केला जातो आणि हा दरवर्षी साजरा केला जातो. प्रकाशित झालेल्या पुस्तकांची व्याप्ती, प्रकाशित झालेल्या पुस्तकातील विचार आणि त्या विचारांमुळे भूतकाळ आणि भविष्य काळामध्ये जो एक विचारांचा सेतू तयार झालेला आहे. संस्कृतीच्या षड अंगांचा, संस्कृतीचे 6 अंग असतात. त्या 6 अंगांचा साहित्य त्यातील एक आहे, विज्ञान त्यातील दुसरं आहे, धर्म आहे, आचार आहे. तर संस्कृतीचे षड अंग असतात. तर जुनी पिढी आणि नवीन पिढी यामधील विचार दुवा म्हणजे पुस्तक आहेत. पुस्तक उद्योगामध्ये असणारे प्रमुख 3 क्षेत्र म्हणजे प्रकाशन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्था, प्रकाशक, पुस्तक विक्रेते आणि ज्या ठिकाणी पुस्तकांचं घर आहे अशी ग्रंथालय. युनेस्को दरवर्षी एक जागतिक पुस्तक राजधानी जाहीर करते. पुस्तकांची राजधानी. आपण राज्याची राजधानी बघितली, आपण देशाची राजधानी बघितली, पण पुस्तकांची राजधानी हा एक अफलातून नवीन असा संबोध आहे. 23 एप्रिललाच हा दिवस का साजरा केला जातो? याचे कारण असं आहे की 3 प्रसिद्ध लेखक, एक इंग्रजी लेखक विल्यम शेक्सपियर आणि 2 स्पॅनिश लेखक, मिगुएल डी सर्वंटस हा स्पॅनिश लेखक आणि इंका गार्सिलासो दे ला वेगा हा स्पॅनिश इतिहासकार आणि चरित्रकार. या 3 प्रसिद्ध लेखकांचा मृत्यू हा 23 एप्रिलला झालेला आहे आणि हा दुवा पकडून युनेस्कोने 1995 पासून 23 एप्रिल हे जागतिक पुस्तक दिन आणि जागतिक बौद्धिक संपदा दिन म्हणून जाहीर करण्यास सुरुवात केली, जेणेकरून या
जगप्रसिद्ध लेखकांना आदरांजली वाहण्याचा एक मार्ग निवडला त्यांनी. आम्ही आदरांजली वाहण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला मोठं करण्यासाठी करतो काय आम्ही, तर त्यांचे पुतळे उभारतो आणि त्या पुतळ्याची पूजा आपण वर्षातून 2दा करतो, जन्मदिनाला आणि प्रयाण दिनाला. बाकीचे 363 दिवस त्या पुतळ्यांचं काय होतं, त्या पुतळ्यांची स्वच्छता कशी होते, त्या पुतळ्यांची देखभाल कशी होते, याचं कोणालाच काही पडलेलं नाहीये. आम्ही काय करतो, एखाद्या महान व्यक्तीसाठी आम्ही एखाद्या रस्त्याला ते नाव देतो. भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आहे ना, त्यांना महान आत्मा म्हणजे महात्मा असं म्हटलेलं आहे. त्यांच्या नावाचा रस्ता प्रत्येक मेट्रो सिटी मध्ये आहे. पण त्या रस्त्याला आम्ही म्हणतो काय, महात्मा गांधी मार्ग असं म्हणतो का आम्ही? नाही, आम्ही त्यांना म्हणतो MG रोड. मग MG कोण, हा प्रश्न नवीन पिढीला पडतो. आणि म्हणून युनेस्कोने 1995 पासून सुरू केलेला हा नवीन विचार या इलेक्ट्रॉनिक जगतामध्ये पुस्तकामध्ये रुची निर्माण करण्याचा, वाचनाची आवड निर्माण करायचा, वाचनासाठी प्रोत्साहित करण्याचा आणि त्या दृष्टीने त्या अनुषंगाने नवीन उपक्रम राबविण्याचा हा एक स्तुत्य प्रयत्न आहे. याची आपण नोंद घ्यायला हवी आणि त्याचं शक्य तितक्या प्रकारे अनुसरण करायला हवं. पुस्तके आणि बौद्धिक संपदा म्हणजे संपत्ती, बौद्धिक संपदा, बुद्धीची निर्मिती, ती इस्टेट आहे. ती कोणी चोरून नेऊ नको, ते आपल्या नावाने छापायला नको, म्हणून कॉपीराईट या ऍक्टचा जन्म झाला. पुस्तक आणि पुस्तकामधील ज्ञान त्याचं कॉपीराईट या विषयाला वाहिलेला हा दिवस का साजरा केला जातो, तर क्रिएटिव्हिटी म्हणजे सर्जनशीलता, नंतर विचार करण्याची निरनिराळ्या पद्धती, वैचारिक विविधता आणि ज्ञान अथांग आहे. पण ज्ञानापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून ज्ञानाच्या समान वापराची संधी सबल गटाला आणि दुर्बल घटकाला ती मिळावी. एक लिटरेचरचं नेटवर्क तयार करायचं, साहित्याचं जाळं तयार करायचं, त्यातून सृजनात्मक विचार प्रसृत करायचे. साक्षरता हा मूलभूत मुद्दा आहे, परंतु साक्षर झाले म्हणजे थांबायचं असं नाही, तर जे साक्षर झालेले लोक आहेत ते दुर्गम भागात राहतात, त्यांच्या शिक्षणाला गती देणं, त्यांच्यापर्यंत वैज्ञानिक ज्ञान पोचवणं, त्यांच्यापर्यंत शिक्षणाची प्रवाह घेऊन जाणं आणि शैक्षणिक संसाधनाचं मुक्त द्वाराची प्रवेश ची संधी त्यांना उपलब्ध करून देणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य प्रत्येक राज्याने, प्रत्येक राष्ट्राने, प्रत्येक शासनाने पार पाडायला हवं. आणि त्यासाठी
सर्व विद्यापीठे, सर्व शिक्षण संस्था, शाळा आणि महाविद्यालयामध्ये वाचनाची चळवळ निर्माण करण्याची अत्यंत गरज आहे. आणि हेच आपण वाचनाचं महत्व काय आहे ते 15-16 चित्रांमधून आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. चित्रांचा अर्थ असीमित आहे. माझ्या बुद्धीला वरवर जेवढा जाणवला तेवढा मी तुमच्या समोर ठेवतो आहे. परंतु माझी आपणाला विनंती आहे की प्रत्येक चित्र तुम्ही पहा. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा पहा. डोळ्यात साठवून घ्या. त्याच्यावर मनन करा, चिंतन करा आणि माझ्यापेक्षा उत्कृष्ट अर्थ त्या चित्रातून तुम्हाला सापडेल अशी माझी खात्री आहे. बघा किती सुंदर चित्र आहे. एक पुस्तक पहुडलेलं आहे. उघडलेलं पुस्तक आहे, बंद पुस्तक नाही आहे. पुस्तकाचे डावी पानं आणि उजवी पानं आहेत आणि त्या पुस्तकावर एक पुस्तकाचा प्रियकर झोपलेला आहे. पुस्तक वेडा माणूस झोपलेला आहे. बाजूला एक चहाचा कप आहे. तो चहाचा कप मध्ये चहा दिसत नाहीये, तो रिकामा आहे. अर्थपूर्ण आहे. याचा अर्थ ही पुस्तकाचा प्रियकर, पुस्तकावर प्रेम करणारा, पुस्तकाची आसक्ती असणारी ती व्यक्ती रात्री उशिरापर्यंत वाचत वाचत झोपी गेलेली आहे. मध्येच विरंगुळा म्हणून तिने शानदार वाफाळलेली कॉफी घेतलेली असेल आणि तो कॉफीचा मग बाजूला ठेवलेला आहे. माझा संदेश असा आहे की वाचनाची आवड म्हणजे शांत झोपेची हमी. बघा, तुम्हाला यातून आणखीन नवीन काय अर्थ काढता येतो ते? आजचं जग हे इलेक्ट्रॉनिक जग आहे. प्रत्येकाच्या हातात एक नाही 2 मोबाईल आहेत. प्रत्येकाच्या कानामध्ये इयरफोन्स आहेत. प्रत्येकाच्या घरी एक नाही 2-2 टॅब्स आहेत. गेमिंग कन्सोल आहे, रिमोट आहे, टीव्ही आहे, हे सगळं दिसत आहे. आणि हे सगळे जण पुस्तकाची अंतक्रिया करायला निघालेले आहेत, असा माझं इंटरप्रिटेशन आहे. पुस्तकाला खांदा देऊन राहिलेले आहेत की आता पुस्तकाचा जमाना संपला असं त्यांना सांगायचं आहे का? समोर एक खड्डा आहे. खड्ड्यातून माती काढलेली आहे. माती काढण्याचं साधन आहे. आणि कदाचित हे सगळे गॅजेट, आधुनिक गॅजेट म्हणजे टॅबलेट, मोबाईल्स, गेमिंग कन्सोल, रिमोट कंट्रोल, टीव्ही स्क्रीन, हे सगळी उपकरणं तुमचा स्क्रीन टाइम वाढवतात. तुमच्या डोळ्याला अतिरिक्त ताण देतात आणि तुमचं आयुष्य हे हा जो खड्डा दिसतो आहे डाव्या बाजूला त्यामध्ये घेऊन जातात. गॅजेट पुस्तकाचा जमाना संपला असं दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे, परंतु ही गॅजेट आपला जमाना संपवतो आहे, आपलं आयुष्य बर्बाद करतात आहेत. जागृत व्हा. 3 व्यक्ती आहे आणि 3 व्यक्तींच्या चेहऱ्याला कुलुपाचा
पेहराव दिलेला आहे. दोन व्यक्तींच्या चेहऱ्यामधला पहिली व्यक्ती डाव्या बाजूची आरामात बसलेली आहे, डोक्या मानेच्या मागे हात नेऊन बसलेली आहे. दुसरी व्यक्ती जिचा कुलूप बंद आहे ती कमरेत वाकून बसलेली आहे. मेंदू बंद आहे, मन बंद आहे, चित्त बंद आहे, विचार बंद आहेत असं कुलूप सांगत आहे. त्या कुलुपाचे डोळे बघा, त्या कुलुपाचं तोंड बघा, तुम्हाला काय भावना दिसतात आहेत ते बघा. आणि तिसरी व्यक्ती तिच्या चेहऱ्यावरचं कुलूप उघडलेलं आहे, ती वाचत बसलेली आहे, तिचा चेहरा शांत आहे, ती मग्न आहे. विचाराचं सृजन तिच्या मेंदूतून चालू झालेलं आहे. पुस्तक, चांगलं पुस्तक आणि चांगली वाचनाची सवय तुमच्या मेंदूचं कुलूप उघडतं आणि तुमच्या मनाची, चित्ताची, बुद्धीची सृजनात्मक विचार प्रक्रिया सुरू करतं. बघा कसं वाटलं तुम्हाला दुसरं चित्र? तिसरं चित्र करूया, बघूया. एका झाडाखाली दोन व्यक्ती बसलेल्या आहेत. एका व्यक्तीच्या हातामध्ये काहीतरी इलेक्ट्रॉनिक गॅजेट दिसत आहे, त्याच्याशी तो खेळतो आहे. आणि त्या बाजूचा वृक्ष शुष्क आहे, निष्पर्ण आहे. दुसऱ्या बाजूला, उजव्या बाजूला एका झाडाखाली माणूस पहुडलेला आहे. एक पाय लांब आणि एक पाय घुटण्यातून वाकवलेला आहे आणि त्याच्यावर त्यांनी पुस्तक ठेवलेलं आहे. दोन्ही हातांनी पुस्तक धरतो आहे आणि झाडाच्या बुंध्याला टेकून तो पुस्तकाचा आनंद घेत आहे. गॅजेट तुमच्या डोळ्याची शुष्कता वाढवतात. वाचणारा माणूस हा हिरव्यागार झाडाची शीतलता अनुभवतो आहे आणि त्या शीतलतेमध्ये, झाडाच्या शीतलतेमध्ये तो ज्ञानामृताचा आस्वाद घेतो आहे. त्यामुळे तो स्वस्थ आहे, त्याला आजूबाजूच्या वातावरणाशी काही नाही आहे. बघा तुम्ही, डाव्या बाजूला पांढरा शुभ्र प्रकाश आहे, तर उजव्या बाजूला अथांग आकाशाचा निळेपण त्याला खुणवत आहे. बघा, वाचन तुम्हाला काय देऊ शकतं हे तिसऱ्या चित्रातून दिसतं का? चौथं चित्र बघा. त्या कलाकाराचं किती कौतुक करावं, त्याच्या हाताचं चुंबन घ्यावं का असं वाटणारं चित्र आहे. एका बाटलीत बालक बसलेला आहे, तो खुर्चीत बसलेला आहे आणि खुर्ची कोणची आहे? खुर्ची ती लहान मुलांना आणतो ना, मागे पुढे करणारी, सी सॉ करणारी खुर्ची आहे. त्या खुर्चीत तो बसलेला आहे. बरणीच्या बाहेर शिडी आहे. शिडी हे वर जाण्याचं प्रतीक आहे. मुलगा वाचतो आहे, मुलाच्या मागे घड्याळ आहे, मुलाच्या समोर टेबल आहे, टेबलावर पुस्तकं पडलेली आहेत. वेळेचं भान नाही, वरती प्रकाश आहे आणि प्रकाशामध्ये तो वाचतो आहे. वाचन व्यक्तीला वयनिरपेक्ष, जागा निरपेक्ष, सुविधा निरपेक्ष, अभाव निरपेक्ष पलीकडच्या जगात घेऊन जातं. तुमचं वय काय आहे ते तुम्ही विसरून जाता. तुमच्यापाशी जागा काय आहे, जागेचा अभाव आहे ते विसरून जाता.
सुविधांचा अभाव आहे ते विसरून जाता. अभावाच्या पलीकडे भावात्मक विश्वात घेऊन जाणार साधन म्हणजे पुस्तक आणि वाचन. किती सुंदर चित्र आहे बघा. असं वाटतं आपण घरामध्ये आहोत. बॅकग्राऊंड बघा. असं वाटतं डाव्या बाजूला भिंत आहे, उजव्या बाजूला भिंत आहे आणि ती 4 पुस्तकं आहेत. त्या 4 पुस्तकातील सगळ्यात छोटं पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं पान उघडलं तर घराचा दरवाजा उघडला असं चित्र आहे. अर्थ काय आहे? चांगली पुस्तकं तुमच्या जीवनामध्ये संधींची अनेक कवाडे उघडतात. असं म्हणतात, अडचणीत असलेल्या व्यक्तीला मानसिक दिलासा देण्यासाठी सायकोलॉजिस्ट एक वाक्य वापरतात. अरे बाळा, एक दरवाजा बंद झाला म्हणून काय झालं? अजून खिडक्या उघड्या आहेत. सायकोलॉजिस्ट दुसरी एक वाक्य वापरतात. अरे तुझी गाडी चुकली काय झालं? तुझी संधी उकली काय झालं? तुझ्यासाठी एरोप्लेन येईल. हे जे सायकोलॉजिस्टचे विचार आहेत, हे ऑप्टिमिस्टिक विचार आहेत. मानसशास्त्रज्ञ आपल्या समोर असलेल्या प्रयोग्य व्यक्तीला सकारात्मक विचारांचं इंजेक्शन देत असतो. चांगली पुस्तकं दुसरं काय करतात? ते सायकोलॉजिस्ट पेक्षा आणखीन काहीतरी चांगलं काम करतात आणि तुमच्यासाठी अमूल्य असंख्य संधी निर्माण करतात. पुढचं चित्र बघा. फार सुंदर चित्र आहे. एखाद्या कॉन्फरन्स मध्ये असल्यासारखं वाटतं. सगळ्या व्यक्तींसमोर लॅपटॉप आहे. आधुनिक गॅजेट आहेत. काही व्यक्तींसमोर पुस्तकं आहेत. पण बहुसंख्य व्यक्तींसमोर लॅपटॉप आहेत. परंतु सगळ्या व्यक्तींचं लक्ष एक वर्तमानपत्र वाचणारा वयोवृद्ध माणूस आहे. त्याच्या समोर चहा ठेवलेला आहे, चहाचा कप ठेवलेला आहे. अशी एक इंग्रजीमध्ये म्हण आहे. लहानपणी न्यूजपेपरवर निबंध लिहिताना ती म्हण मी नेहमी वापरायचो. टी अँड टाइम्स मेक्स अ डे. चहा आणि टाइम्स हे वर्तमानपत्र दोन्ही एकत्र असलं की दिवसाची सुरुवात परफेक्ट झाली. या गॅजेटच्या जमान्यामध्ये पेपर वाचण्यामध्ये दंग असलेला अवलिया आपल्या वाचनामुळे इतरांचे लक्ष वेधून घेतो आहे. परंतु तो स्वतः त्याला काही नाहीये, त्याला कोणाचं भान नाहीये. कोण माझ्याकडे बघत आहे, कसं बघत आहे, कुठल्या हेतूने बघत आहे, त्याला काहीच भान नाहीये. तो स्वमग्न आहे. पुन्हा सांगतो मी तुम्हाला, माझा शब्द मी परत उच्चारतो, स्वमग्न. सायकोलॉजी मध्ये स्वमग्न हा शब्द प्रश्नांकित शब्द म्हणून वापरला जातो. स्वमग्न बालके. परंतु त्या अर्थाने मी हा शब्द वापरत नाहीये. तो स्वमग्न आहे, आपल्या क्रियेमध्ये बुडालेला आहे. वाचन छंदात रममाण झालेला माणूस सगळ्या जगाचं लक्ष वेधून घेतो, हे लक्षात घ्या.
पुढचं चित्र बघा. एक ऍप्रन घातलेला डॉक्टर आहे. इमर्जन्सी आलेली आहे. फर्स्ट एड बॉक्स डॉक्टर पाशी आहे. समोर टीव्ही आहे. पेशंट अत्यस्वस्थ अवस्थेमध्ये सोफ्यामध्ये बसलेला आहे. रिमोट पायापाशी पडलेला आहे. सीडीजचा खच पडलेला आहे. व्हीसीडींचा खच पडलेला आहे. कॅसेट्स आहेत त्याचा खच पडलेला आहे. लॅपटॉप डाव्या बाजूला पडलेला आहे आणि माणूस अस्वस्थ झालेला आहे. या गॅजेटच्या अतिरेकामुळे अस्वस्थ झालेल्या आणि बेशुद्धावस्थेत गेलेल्या माणसाला डॉक्टर पुस्तकाच्या आधारे शॉक देण्याचा प्रयत्न करतो आहे. अर्थपूर्ण आहे. शॉक मशीन आहे, पण शॉक मशीनला जे 2 पॅनल्स असतात ते पॅनल्स मेटलचे असतात आणि त्याच्यावर कुशन असतं. पण या ठिकाणी मात्र पुस्तकाचं कुशन आहे. अस्वस्थ झालेला अत्यस्वस्थ झालेल्या माणसाला पुस्तकाचा शॉक टाळ्यावर आणू शकतो. हे माझं इंटरप्रिटेशन आहे. काय सुंदर चित्र आहे. त्या कलाकाराचं कौतुक करावं तेवढं थोडंच. बॅकग्राऊंड बघा, निळं बॅकग्राऊंड आहे. अथांग पाणी निळं दिसतं. निळ्या बॅकग्राऊंड वर पुस्तकाच्या झारीने मेंदूवर पाण्याचा वर्षाव करतो आहे आणि मेंदूला पानं दाखवलेली आहेत. 2 मेंदू आहेत आणि मेंदू मधून एक रेषा जाते आहे. डावा मेंदू आणि उजवा मेंदू दोन्ही दिसतात आहेत, पण दोन्ही मेंदूंमधल्या सुरकुत्या मात्र वेगळ्या आहेत. समजून घ्या. किती ऑब्झर्वेशन कराल त्या चित्रामधून. एक चित्र एका पुस्तका एवढं ज्ञान देऊ शकतं असं म्हणतात. चांगली पुस्तकं मेंदूला आवश्यक असणार पुस्तकाच्या झारीतून टाकल्या जाणार पाणी म्हणजे जीवनामृत आहे. मेंदूला आवश्यक असलेलं जीवनामृत पोचवण्याची ताकद चांगल्या पुस्तकामध्ये आहे. पुस्तकाच्या वाचनामुळे मानवी मेंदू तरुण राहतो आणि विचारक्षम राहतो. तो अविचारी होत नाही. काय सुंदर चित्र आहे. आभाळ बघा, गगन भरारी पुस्तकासवे. एक बार्बी डॉल सारखी क्यूट मुलगी आहे. तिने दोन्ही हात असे पसरलेले आहेत आणि दोन्ही पाय मागे आहे. डोकं समोर आहे आणि पिवळे केस तिचे, तांबडे केस उडतात आहेत. पंख कशाचे आहेत? पंख उघडलेल्या पुस्तकाची 2 बाजूचे पंख आहेत आणि गगनामध्ये विहार करतात आहेत. ती उंच उंचीला पोचली आहे. तिच्या खाली 2 बालक खाली आहेत. त्या तिच्या उंचीवर पोचायचे आहेत. चांगल्या पुस्तकांचा सहवास, चांगल्या पुस्तकांची केलेली मैत्री मानवाला विचार, भावना यांना गगनात मनसोक्त भरारी मारण्याचं बळ देते.
हे तर चित्र सांगत नाही ना. दोन जग आहेत पुस्तकामध्ये आणि पुस्तक दोन्ही जगामध्ये आहे. एक खालचं जग आहे आणि एक वरचं जग आहे. वरचं जग हे अँटार्क्टिकाचं जग आहे का? बघा, तुम्हाला बर्फाचे शिखर दिसतात आहेत, बर्फाच्या भिंती दिसतात आहेत का? आणि त्या अँटार्क्टिकाच्या एका कोपऱ्यामध्ये पाण्याचा प्रवाह आहे. त्या प्रवाहामध्ये एक मोठं जहाज आहे आणि 3 माणसं लाईफ बोट मध्ये मस्त बसून, आरामात बसून पुस्तक वाचतात आहे. पुस्तक खालच्या जगात आहे, पुस्तक वरच्याही जगात आहे. पुस्तक प्रत्येक जगात चालणार आहे. चांगले वाचन अति शीत प्रदेशातही आपल्याला मोदित म्हणजे आनंदित ठेवते. काय सुंदर चित्र आहे. त्या चित्रकाराचं नाव मला माहिती नाही, नाहीतर त्याच्या कॉपीराईटचा साठी त्याचे आभार मानले असते. एक शहर आहे, ते शहर टॅबलेटच्या पृष्ठभूमीवर वसलेलं आहे आणि टॅबलेट मधून पूर येतो आहे. गॅजेटचा प्रलय सुरू झालेला आहे आणि या प्रलयापासून स्वतःच बचाव करण्यासाठी राईट बंधूंचं विमान पुस्तकाचे पंख लावून वर उडत आहे. पुस्तकाचं पॅराशूट आहे आणि त्या पॅराशूटला जोडलेल्या सायकलीमध्ये तो माणूस या गॅजेटच्या पुरातून स्वतःला वाचवतो आहे. गॅजेटचा प्रलय तुमच्या आजूबाजूचं जीवन, पर्यावरण प्रदूषित करण्याच्या आधी गॅजेटचा वापर नियंत्रित करा. वाचन संस्कार तुमच्यामध्ये राईट बंधू निर्माण करतो. एक गाव आहे, त्या गावाच्या बाहेर एक झाड आहे. त्या झाडाच्या खाली एक पुस्तक उबड ठेवलेलं आहे आणि झाड खूप उंच आहे. झाडाला फळ लागतात, पण या ठिकाणी झाडाला पुस्तक लागलेली आहेत आणि एक सुकन्या आपल्या पाठीवर एक टोपली घेऊन शिडीवर चढलेली आहे. तिने एक पुस्तक आपल्या पाठीवरच्या टोपलीत टाकलेलं आहे, दुसरं पुस्तक ती झाडावरून तोडते आहे आणि आपल्या पाठीवरच्या टोपलीत टाकणार आहे. अद्भुत दृश्य आहे, अद्भुत चित्र आहे. आजूबाजूला पक्षी विहरतात आहेत मुक्त आणि ही मुलगी पण मुक्त विचार करणारी आहे. वाचनाच्या वृक्षाला येणारी फळ ही स्वर्गीय आणि दुर्मिळ असतात आणि ती फळ चाखण्याचा अनुभव हा अतिस्वर्गीय असतो, असं तर या चित्रकाराला सांगायचं नाही ना. एक टीव्ही आहे आणि त्या टीव्हीला 4 हात आहेत. 4 काय 6 हात आहेत. टीव्ही नावाचा मॉन्स्टर
त्याने तुमचा मेंदू पकडून ठेवलेला आहे 4 हातांनी, आणि 2 हातांनी तो नख बाहेर काढतो आहे. मेंदू टीव्हीचा गुलाम झालेला आहे. आणि या मेंदूला पुस्तकाचे 2 हात पकडत आहे. वाचनामध्ये परकाया प्रवेश करून गुलाम झालेल्या मेंदूला सोडवून आणण्याची शक्ती असते, हे चित्र सांगत आहे. गॅजेटचे गुलाम होऊ नका. पुस्तकासारखे मित्र नाही, पुस्तकासारखे सुहृद नाही, हे लक्षात ठेवा. अप्रतिम चित्र आहे. निरभ्र आकाशाचं बॅकग्राऊंड आहे आणि डाव्या बाजूला चंद्र आणि चांदण्यांचं रात्रीचं आकाश आहे. पुस्तकावर एक व्यक्ती उभी आहे. तुम्ही म्हणाल, पुस्तकाला पाय लावायचा असतो का? प्रतीक आहे, ते प्रतीक समजून घेण्याचा प्रयत्न करा. ती व्यक्ती आपल्या दोन्ही हातांनी पुस्तकाचा एक भाग मागे सरकवते आहे. संदेश फार लाऊड आणि क्लिअर आहे. वाचन तुम्हाला काळ आणि परिस्थिती बदलण्याची क्षमता देते. हा संदेश चित्रकाराला एक पिंजरा आहे. गॅजेटच्या जमानामध्ये पुस्तक पिंजऱ्यात बंदिस्त झाली आहे का, हा एक विचार येतो आहे. पण ती एक व्यक्ती त्या पुस्तकरूपी पक्ष्यांना मुक्त करते आहे पिंजऱ्यातून. माझं तुम्हाला सांगणं आहे, विनंती आहे, विनम्र आव्हान आहे, गॅजेटच्या पिंजऱ्यातून बाहेर पडा आणि पुस्तकाच्या दुनियेत मुक्त संचार करा. पुढील विश्व हे तुमचंच आहे. अप्रतिम चित्र आहे. निळ्या रंगाचा गर्दीमध्ये हरविलेला समुदाय आहे. मी समाज म्हणणार नाही, समुदाय आहे. काहींना चष्मे आहेत, काहींना नाही. काही मुले आहेत, काही माणसं आहेत, काही स्त्रिया आहेत. या सगळ्यांमध्ये एक पुस्तक दोन्ही हाताने धरलेला पिवळा माणूस तुम्हाला दिसतो आहे. संदेश अगदी स्वयंस्पष्ट आहे. चांगला वाचक गर्दीतही उठून दिसतो, आपली आब राखून असतो, आपले वेगळेपण सिद्ध करतो. त्यामुळे चांगले वाचक बना, चांगलं वाचा. तीन पुस्तक आकाशात उडतात आहेत आणि त्या आकाशात उडणाऱ्या पुस्तकातून शब्दरूपी पाऊस पडतो आहे आणि 3 माणसं तो शब्दरूपी पाऊस बादलीमध्ये गोळा करतात आहेत. वाचन छंद लागला की माणसाला आपसुकच नकळत सहजपणे चांगले विचार गोळा करण्याची सवय लागते. फार सुंदर चित्र आहे.
आणि चित्रामध्ये या पहिलं चित्र आहे ज्याच्यामध्ये मेसेज दिलेला आहे. एक बालक आहे, त्या बालकाचे 2 हात आहेत. एक अदृश्य असणाऱ्या व्यक्तीचा हात आहे. डाव्या बाजूला मेंदू आहे. गॅजेटच्या कचऱ्यावर हे पुस्तक आहे. आणि संदेश चित्रकाराने देऊन ठेवलेला आहे. डोंट फॉरगेट टू रिचार्ज युअर माइंड एव्हरी नाईट. रात्री झोपताना 2 पानं वाचण्याची सवय लावा. हा संदेश हे चित्र देत आहे. म्हणून मी दिलेला आहे, इफ यू वॉन्ट टू सर्व्हाइव्ह यू हॅव टू रीड. मराठीमध्ये भाषांतर आहे. वाचाल या शब्दाचा श्लेष आहे, द्वयर्थी आहे. जर तुम्ही रोज वाचाल तर तुम्ही या जगात वाचाल, म्हणजे टिकाल. चांगली पुस्तकं तुमचं मन, चित्त, बुद्धी यांना योग्य खाद्य पुरवतात, योग्य इंधन पुरवतात आणि त्यामुळे तुमचा मेंदू हा तल्लख राहतो. एक सुंदर चित्र आहे. एक छोटासा बालक आहे, व्हेरी क्यूट बेबी. समोर बघता आहे. समोर काय आहे तुमच्या लक्षात येतं का बघा. मागे एक बोट आहे आणि त्या बोटीवरून समोर पुस्तकाचा भवसागर आहे असं दिसत आहे. पाणी आहे निळशार आणि खाली वाळू आहे. नदीच्या काठावर उभा असलेला, समुद्राच्या काठावर उभा असलेला हा बालक त्या अथांग प्रवाहाकडे बघतो आहे. त्याच्यापाशी तरुण जायला बोट पण आहे. भवसागर जर तरुण जायचा असेल तर राजमार्ग आहे वाचन. पण केवळ वाचन करून चालणार नाही. वाचनानंतर मनन करायला हवं आणि मननानंतर चिंतन करायला हवं. ते विचार आत्मसात झाले पाहिजे, ते तुमच्या बुद्धीत शिरले पाहिजे, ते तुमच्या रक्तात उतरले पाहिजे. एक बोट आहे, त्या बोटीला 2 मास्ट आहे. एका मास्टवर ध्वज लावलेला आहे. एक व्यक्ती त्या बोटीत बसलेली आहे. समोर लॅपटॉप आहे आणि लॅपटॉपच्या समोर गोळा केलेले पुस्तकांची पानं आहेत. आणि सागर कशाचा आहे? पुस्तकांच्या विखुरलेल्या पानांचा. भवसागरात जीवनाची नौका वल्लवत न्यायची असेल तर चांगल्या विचारांचे मोती आणि शिंपले गोळा करायला हवे, असं हे चित्र आपल्याला सांगत आहे. अतिशय सुंदर चित्र आहे. एक वयोवृद्ध व्यक्ती आपला टॅब पिंजऱ्यामध्ये बंद करते आहे. पिंजऱ्याला कुलूप लावते आहे आणि त्या कुलपाची किल्ली गिळंकृत करते आहे. व्यक्तीच्या हातामध्ये पुस्तक आहे. खुर्चीवर बसलेली व्यक्ती आहे. समोर टेबल आहे आणि घड्याळ आहे. संदेश स्पष्ट आहे. गॅजेटच्या सापळ्यातून स्वतःची मुक्तता करा. गॅजेटला बंदिस्त करा. तुम्ही बंदिस्त होऊ नका. कारण गॅजेटला मेंदू नसतो. गॅजेटला फक्त मेमरी असते. तुम्हाला मेंदू आहे. तुम्हाला डावा मेंदू पण आहे आणि उजवा मेंदू पण आहे. क्रिएटिव्ह, कन्स्ट्रक्टिव्ह, सृजनात्मक
नवनिर्माण करण्याची क्षमता तुमच्यापाशी आहे. आणि मेंदूला सलाईन जर द्यायचं असेल तर बॉटल्ड सलाईनची गरज नाही. पुस्तकरूपी सलाईन तुम्हाला सुई न टोचता सुद्धा घेता येतं. इतकं ते सोपं आहे, स्वस्त आहे, सहज उपलब्ध आहे. आणखीन एक चित्र आहे. पुस्तकाचं छत आहे आणि छतातून पाणी गळत आहे आणि ते पाणी अनमोल आहे. हे कशावरून दिसतं? कारण प्रत्येक पाण्याच्या धारेखाली भांड ठेवलेलं आहे आणि एक भांड एका व्यक्तीने हातात धरून उंच उभारलेला आहे. एकही थेंब खाली पडता कामा नये. पुस्तकामध्ये ज्ञानामृत भरलेला आहे, अमृत आहे. पुस्तकामध्ये तुमची संजीवनी बुटी आहे. तुम्हाला पुनर्जीवित करण्याची शक्ती असलेली. सगळं काही तुम्ही हारला असाल आणि आता तुम्ही म्हटलं असेल की आता मी संपलो, तर ती संजीवनी बुटी या पुस्तकामध्ये आहे. त्यामुळे अमृताकडे लक्ष द्या. अमृत कण गोळा करा. अमृत कण हे प्रत्येक पुस्तकात सापडणार नाही. त्याच्यासाठी चांगल्या पुस्तकांची मैत्री करा. एका समुद्रामध्ये एक बाटली पडलेली आहे आणि त्या बाटलीमध्ये 2 जीव अडकलेले आहेत. एक जीव शिडी चढून बाहेर येण्याचा प्रयत्न करतो आहे, तर एक लहान बालक त्या बाटलीच्या, त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये पडलेल्या बाटलीच्या कोपऱ्यामध्ये बसून पुस्तक वाचतो आहे. चित्र अतिशय सुंदर आहे, रंगीत आहे, रंगसंगती युक्त आहे, अर्थपूर्ण आहे. ज्ञानसागरात उडी मारल्याशिवाय अनमोल विचार धन गवसत नाही आणि अनमोल विचार धन गवसल्याशिवाय परिस्थितीवर मात करण्याची क्षमता तुमच्यामध्ये येत नाही. आणखीन एक चित्र आहे, सुंदर चित्र आहे. एका पुस्तकावर वठलेलं वृक्ष बसले आहे. त्याचे मूळ त्या पुस्तकातून बाहेर येतात आहेत. त्या वठलेल्या वृक्षाखाली एक व्यक्ती बसलेला आहे. तो व्यक्ती पुस्तक वाचतो आहे. पुस्तकावर बसलेला व्यक्ती आहे आणि त्या पुस्तकातून त्या झाडांच्या बुंध्यापासून पाण्याचा प्रवाह वाहतो आहे. पाणी म्हणजे जीवन, पाणी म्हणजे लक्ष्मी. ही ज्ञानगंगा आहे आणि ज्ञानगंगा लक्ष्मी गंगेपर्यंत तुम्हाला घेऊन जाऊ शकते. त्यामुळे चांगलं वाचा, त्याच्यावर नित्य मनन करा, नित्य चिंतन करा आणि स्वतः बरोबरच समाजाचा, समाज बांधवांचाही विकास करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट मध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या पाठिंब्याबद्दल आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी तयार केलेलं फ्लॉवरी थँक्यू तुम्हाला समर्पित करतो आहे. तुमचं जीवन सुकर व्हावं, सृजनात्मक व्हावं आणि पॉझिटिव्हिटीने, सकारात्मकतेने भरून जावं, असाच लाईफ पॉझिटिव्हचा उद्देश आहे, प्रयत्न आहे. धन्यवाद.